म्हणजे दत्ताजी शिंदे आणि जावई म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे हे सातारचे जावई होते. लोकांनी माझ्या साहित्यावर एवढं प्रेम केलं की त्या साहित्याच्या रकमेतून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच मी पानिपत असं ठेवलं. मित्रांनो, मुंबई ही साहित्यिकांना नेहमी आवडते. नारायण सुर्वे, बाशी मर्ढेकर, नामदेव ढसाळ यांनी कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आम्ही पाहिलेली मुंबई होती जी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी व्हायची, पण आता ती तिथं राहिलेली नाही. आता त्याच मुंबईमध्ये 50-50 मजली इमारती आहेत त्या गिरण गावामध्ये आणि एक फ्लॅट हा 50-50 कोटीला विकला जातो. आणि पूर्वीचा गिरणी कामगार डोळ्यात पाणी आणून ते आसमानातले स्विमिंग पूल बघत असतो. त्या 65 गिरण्यांची, त्या 2,80,000 कामगारांची कहाणी मी लस्ट फॉर मुंबई लिहिली. तुम्हाला माहिती आहे की तिथे गाववाल्यांची एक खोली असायची की त्या एका खोलीमध्ये 70 माणसं झोपायची. कशी तर जशी गिरणीला पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी. पण खरा संघर्ष व्हायचा तो दुसऱ्या दिवशी संडासच्या लाईनीला. एका वेळेला 40-40 लोक हातामध्ये डालड्याचा तो डबा घेऊन उभे असायचे. मी उभा असायचो. पुढे मला लोक विचारायला लागले की विश्वास पाटील, जीवनात अनेक प्रसंग दुःखद आले, सुखद आले, तरी तुम्ही कळा जिरवायला कुठं शिकला? मी त्यांना सांगतो, त्या कामगार वस्तीमध्ये मी खऱ्या कळा जिरवायला शिकलेलो आहे. मित्रांनो, आज इथे मला एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं की ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या बुद्धीला मी सलाम करतो, ज्यांनी विवा शिरवाडकर यांच्या नावानं मराठी भाषा दिन सुरू केला. पण याच शिरवाडकरांनी मराठीबद्दल काय म्हटलेलं होतं? त्यांनी मंत्रालयाच्या दारात चिंध्या पांघरून माय मराठी उभी आहे असं म्हटलं होतं. आणि त्यांच्या कवितेचं पोस्टर हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी बनवलं होतं आणि सरकारी सर्व कचेऱ्यावर लावलं होतं. काय त्या कवीचे शब्द आहेत? 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडुनी, वाट वाकडी करू नका, परभाषेत ही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा, तरी माय मराठी मरते इकडे, परकीचे पाय चेपू नका. ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण आज आपण जर पाहिलं, आंबेडकर, आचार्य अत्रे आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व दिलेलं होतं. आज आपल्याला साहेब, आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे, पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत त्यामुळं या भाषेचा कसा घात होतो हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली, तिला आता घरघर लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही. गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो, तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे, एक गाव आणि एक ग्रंथालय. पण आता चळवळी इथे दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी 12 कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो, पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत? 35, फक्त 35. म्हणजे 2 कोटीच्या मुंबईमध्ये 5 ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 30. 36 जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही. कुठं जायचं आणि काय घ्यायचं? त्यामुळं मी आपल्याला अशी विनंती करतो की पूर्वी ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर जी वर्तमानपत्राची आणि पुस्तकांची दुकानं होती त्यांचे भाव चढवले गेले आणि ते मिठाईवाल्यांनी घेतले. ती त्यांची मिठाई बंद करा आणि आमच्या साहित्य शारदेचं द्वार पुन्हा खुलं करा, अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं.
जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ, मराठी भाषा विभागाचे ग्रंथ